सर फडणवीसांना अटक करण्याचा दबाव होता असं परमवीर सिंग म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनाही अटक करण्याचा दबाव होता. मला वाटतं मला ह्याच्यात जायचंच नाही. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हा महाविकास आघाडीसोबत आहे. येणारं सरकार आमचं आहे. आज देखील एक उद्योग जो महाराष्ट्रात यायला पाहिजे होता, महाराष्ट्र सरकारने प्रयत्न तरी करायला पाहिजे होता, तो आज गुजरातला गेलेला आहे. आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे, जे सत्य परिस्थिती आहे, जर चुकून हे महायुतीचं जे काही राजवट बसलेली आहे आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार म्हणून ते बसलं तर मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. सर दुसरा एक प्रश्न आहे. जरांगेच्या आडून ठाकरे पवार राजकारण करतायत असा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांनी केलेला आहे. कुठेतरी राज ठाकरेंचा निशाणा जो आहे तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार. नाही, मला वाटतं एकच आहे की याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये फूट पडू नये, मराठी माणसात फूट पडू नये, कुठेही वाद जास्ती नको. येणारी निवडणूक ही निवडणूक आहे, युद्ध नाही आहे, हे समजून सगळ्याच कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे. सर नुकतेच उद्धव ठाकरे जी दिल्लीला जाऊन आले, दिल्लीचा दौरा केला. याच दौऱ्यावरती नरेश मस्केंनी देखील आरोप केलेला आहे की ते म्हणाले की शी चांगले प्रश्न घ्या आता नवीन म्हणजे महत्त्वाचे विषय घ्या, राज्यासाठी महत्त्वाचे विषय घ्या. असे आलतू फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. नाही बघा, तिथे काहीतरी उत्स्फूर्त झालं असेल, पण मी सगळ्याच कार्यकर्त्यांना हेच सांगत आहे की असं होणं योग्य नाही. कारण कोणी कोणाचा दुश्मन नाही आहे, हे युद्ध नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांनाच अपील करतो, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपील करतो की येणारी निवडणूक घमासान होणार आहे, शाब्दिक वार होणार आहेत, टीका टिप्पणी हे सगळं होणार आहेत, आरोप प्रत्यारोप होतील. पण कोणी मला वाटतं एक बेसिक हे पाळावं, टेम्परेमेंट पाळावं. आणि मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट मी ही परत सांगतोय की कोणी विरुद्ध कोणी नाही, ही निवडणूक आहे. पक्ष विरुद्ध पक्ष व्हायलाच पाहिजे, कारण विचारधारा वेगळ्या असतात, मान्यता वेगळ्या असतात. पण कुठेही युद्ध समजून नाही, तर निवडणूक समजून पुढचं वातावरण नीट व्हावं, गढूळ कुठे होऊ नये. ठीक आहे, जाऊ दे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.